पश्चिम बंगाल इथं घडवून आणलेल्या दंगलीबाबत आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये हिंदूंवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवादी आणि त्यांना सामील असणाऱ्या देशद्रोही लोकांवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी येडगे यांना सोमवारी निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलं आहे की भारत सरकारनं लोकशाही पद्धतीनं संपूर्ण देशाच्या हिताचा वक्फ सुधारणा कायदा मंजूर केला। या कायदा सुधारणेविरोधात देशात पश्चिम बंगाल येथील काही मुस्लिम बहुल भागात हिंसाचार घडल्याचं चित्र स्पष्ट समोर आलंय। वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधाआडून स्थानिक अल्पसंख्याक हिंदूंची घरे जाळली, हिंदू माता भगिनींवर मुस्लिमांनी अत्याचार केले। यामध्ये सर्वात भयंकर म्हणजे या सर्व हिंसेला स्थानिक ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारचा पाठिंबा होता। सध्या पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाज पूर्णपणे असुरक्षित आहे। या घडलेल्या सर्व प्रकाराला तेथील ममता बॅनर्जी सरकार पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी यांचं सरकार तत्काळ बरखास्त करून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी। पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याला कोण जबाबदार आहे याची देखील पुरेपूर चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। यावेळी देव, देश, धर्म आधारित घोषणा देण्यात आल्या। मागण्यांचं निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव, शहर कार्यवाह आशिष लोखंडे यांच्यासह निलेश पाटील, आदित्य जमदाडे, आशिष पाटील, नितीन काळे, अर्जुन चौगुले, कैलास शिंदे, पवन देसाई, सुमित पवार, ओंकार जाधव, शिवाजीराव मोटे, दशरथ शिंदे, ओंकार सोनटक्के, गणेश जाधव, प्रतीक पाटील, शिवाजी मोटे, अजित साळुके, सचिन पाटील आदी धारकरी उपस्थित होते।